Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Story name The Frog and the Cow. Short and easy in English. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel. The Frog and the Cow. Let's meet the big cow. चला एका मोठ्या गायीला भेटूया and स्मॉल फ्रॉग्स फॅमिली आणि लहान बेडकाच्या कुटुंबाला भेटूया. As we know, the cow is big and bigger than the frogs. Once a family of frogs lived by the river side. एकेकाळी नदीकाठी बेडकांचे एक कुटुंब राहत होते. फॅमिली म्हणजेच कुटुंब, म्हणजेच बेडूक त्याच्या पिल्लांसह राहत होते. They were happy as Mother Frog loved and looked after her large family very well. आई बेडकाला तिची पिल्ले खूप आवडायची, म्हणून ते आनंदी होते आणि तिच्या मोठ्या कुटुंबाची ती खूप चांगली काळजी घेत असे. She pampers her children. ती तिच्या पिल्लांचे लाड करत असे. One day, Mother Frog went for some work. एके दिवशी आई बेडूक काही कामासाठी बाहेर गेली होती. She was going out for a while. ती काही काळासाठी बाहेर जात होती. So she told her young ones to be careful and not to leave the banks of the river. म्हणून तिने तिच्या पिल्लांना काळजी घ्या आणि नदी काठ सोडू नका असे सांगितले होते. As soon as Mother Frog left, the eldest frog said. आई बेडूक निघून जाताच सर्वात मोठा बेडूक म्हणाला, Come, let's have some fun. चला थोडी मजा करूया. Let's go and see what's on the other side of this river. आपण जाऊन या नदीच्या पलीकडे काय आहे ते पाहूया. मोठा बेडूक उत्साहाने म्हणाला, ये लेट्स गो अँड सी, said the other frogs excitedly. हो चला जाऊन पाहूया, इतर बेडूक उत्साहाने म्हणाले. But when the little frogs reached the other side, suddenly they saw a big animal. जेव्हा हे लहान बेडके नदीच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले तेव्हा अचानक त्यांना एक मोठा प्राणी दिसला. सडनली म्हणजेच अचानक. अ बिग ॲनिमल, मोठा प्राणी. म्हणजेच नदीच्या दुसऱ्या काठावर त्यांना एक मोठा प्राणी दिसला. They were very scared but also excited to see this big animal. ते खूप घाबरले होते, पण या मोठ्या प्राण्याला पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. It was even bigger than their mother. तो प्राणी त्यांच्या आईपेक्षाही मोठा होता. Scared म्हणजे घाबरणे. The little frogs went closer to the big creature to get a better look at it. आता लहान बेडके त्या मोठ्या प्राण्याला चांगल्या रीतीने म्हणजे स्पष्टपणे पाहण्यासाठी त्याच्या आणखी जवळ गेले. Went closer म्हणजे आणखी जवळ गेले. All of a sudden it bellowed a big moo. अचानक त्याने मोठा moo असा आवाज केला. The little frogs were terrified when they heard this loud sound. आता लहान बेडूक घाबरले जेव्हा त्यांनी हा मोठा आवाज ऐकला. Now they hopped and hopped and hopped, never stopping until they reached home. ते उड्या मारत होते. उड्या मारता मारता घरी पोहोचेपर्यंत ते थांबले नाही. They had reached their home in a hurry. आणि ते घाईघाईने
त्यांच्या घरी पोहोचले होते. HOPPED हॉप्ड म्हणजे उडी मारली, म्हणजेच उड्या मारत ते आपल्या घरी पोहोचले. Until UNTIL म्हणजे तोपर्यंत. They told their mother in a great detail what they had observed about the big animal. त्यांनी त्यांच्या आईला त्या मोठ्या प्राण्याबद्दल काय पाहिले ते सविस्तर सांगितले. Mom, we saw that much big animal first time. आई, आम्ही पहिल्यांदाच इतका मोठा प्राणी पाहिला. We were very surprised to see such a large animal. एवढा मोठा प्राणी पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटले. सरप्राईज म्हणजेच आश्चर्य वाटणे. येथे लार्ज म्हणजेच बिग म्हणजेच मोठा प्राणी. ऑब्झर्व्ड म्हणजेच निरीक्षण केले होते. अशा तऱ्हेने बेडकाच्या पिल्लांनी त्यांचे निरीक्षण त्यांच्या आईला डिटेलमध्ये सांगितले. On hearing them, she smiled as she knew they were talking about a cow. त्यांची ऐकून ती हसली कारण तिला माहित होते की ते एका गायीबद्दल बोलत आहेत. Just as she loved to fulfill all their wishes. जसे तिला त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला आवडत असे. She was a little jealous when she saw her children praising others. तिच्या मुलांना इतरांचे कौतुक करताना पाहून तिला गाईचा मत्सरी हेवा वाटला, म्हणजेच जेलस फील झाले. So for fun she puffed herself up and said, "Was it this big?" म्हणून गंमत म्हणून तिने स्वतःला थोडे फुगवले आणि विचारले, ते इतके मोठे होते का? No, they said. नाही, ते म्हणाले. So she again puffed herself up still more and asked, "This big?" म्हणून तिने पुन्हा स्वतःला आणखी फुगवले आणि पुन्हा विचारले, इतके मोठे होते का? यावर तिच्या पिल्लांनी पुन्हा उत्तर दिले, "No, it was even bigger," replied the little froggies. नाही, ते आणखी मोठे होते. लहान बेडकांनी उत्तर दिले. So the mother frog puffed herself up even more and asked, "This big?" And suddenly she went burst. She had puffed herself so much. आणि अचानकपणे ती फुटली. She had puffed herself so much that she burst, and that was the end of Mother Frog. तिने स्वतःला इतके फुगवले होते की ती फुटली आणि आई बेडकाचा तोच शेवट ठरला. येथे बर्स्ट म्हणजे फुटणे. As the mother frog attempted to take one last huge breath to finally match the cow's size. आई बेडकाने गाईच्या आकाराशी जुळण्यासाठी एक शेवटचा आणि मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न केला. But she exceeded her limitations. पण तिने तिच्या मर्यादा ओलांडल्या होता. And finally her belly popped. आणि अखेर तिचे पोट फुटले होते. The little frogs learned that bigger is not always good and safe. लहान बेडकांना कळले की मोठे असणे नेहमीच चांगले किंवा सुरक्षित नसते. Trying to copy others can be dangerous. दुसऱ्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. Because of copying, the mother frog got hurt and died. केवळ नक्कल केल्यामुळे आई बेडूक जखमी झाली आणि तिचा त्यातच मृत्यू झाला. So kids, what we learned from this story? तर मुलांनो, या कथेतून आपण काय शिकलो? Angel, the frog was small. Instead of being happy, the frog compared and tried to copy the cow. बेडूक लहान होता आणि आनंदी राहण्याऐवजी बेडकाने तुलना केली आणि गायीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. Trying to copy others can be dangerous. Yes. इतरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक असू शकते. Yes, Angel. Just accept ourselves and be happy with what you are and what you have. हो परी, केवळ स्वतःचा स्वीकार करा
आणि आपल्याकडे जे आहे, आपण जे आहोत त्यात आनंदी राहा. Yes, that's why you are smart kids. Just remember, everyone is special. म्हणूनच तुम्ही हुशार मुले आहात. फक्त लक्षात ठेवा की प्रत्येक जण खास आहे. मुलांनो, रोजच्या आयुष्यातही तुम्ही असा बेडकांप्रमाणे हट्ट करतात का? पण नेहमी लक्षात ठेवा की आपणही खास आहोत. कधीही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तुलना करू नका आणि आपल्याकडे जे आहे त्यातच आनंदी राहा. So, moral of the story. It is foolish to try to be something you are not. तुम्ही नसलेले असण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे. Accept yourself and be happy what you have. स्वतःचा स्वीकार करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा. Because everyone is different and special in their own way. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगळा आणि खास असतो. So always respect ourselves. गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.